जय श्रीराम। स्वदेशी घरोघरी आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय विश्वनेते सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून जो त्यांनी विचार मांडला स्वदेशी घरोघरी। आता स्वदेशी घरोघरी मांडण्यामागे त्यांचा खूप मोठा उद्देश आहे। उद्देश असा की भारताला विकसित राष्ट्र करण्यामागे त्यामागचा उद्देश आहे। विकसित राष्ट्र केव्हा होईल? जेव्हा आपण आपल्या देशातली वस्तू खरेदी करू आणि तो देशातला पैसा आपल्या देशामध्येच राहील। जेव्हा आपल्या देशामधला व्यापार वाढेल, आपल्या देशातली वस्तू आपण आपल्यासाठी वापरू आणि आपल्या देशातला पैसा सुद्धा आपल्यासाठी आपल्या विकासासाठी कामी। या मागचा खूप मोठा असा उद्देश आहे। आणि जो त्यांनी नारा दिला स्वदेशी घरोघरी, आणखीन एका माध्यमातून सुद्धा आपल्या देशामध्ये स्वदेशीचं काम चालतं। स्वदेशी जागरण मंच अनेक वर्षापासून स्वदेशीसाठी काम करणारे या देशामध्ये आपले स्वयंसेवक आहेत। स्वदेशी वस्तू ही आपल्या हक्काची वस्तू असते आणि ती हक्काची वस्तू आपल्या घरामध्ये जर वापरली तर यामधून सुद्धा भारत हा विकसित राष्ट्र संपन्न होईल। कारण तो पैसा आपल्या देशामध्ये असतो आणि त्या पैशाचा उपयोग आपल्या देशातल्याच विकासासाठी तो पैसा वापरला जातो। या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, जे सन्माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जी संकल्पना आपल्यासाठी मांडली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि मी सर्वांना स्वदेशीच्या माध्यमातून, स्वदेशी जागरण मंचाच्या माध्यमातून, सोबतच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा मी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला आवाहन करतो की त्यांनी स्वदेशी वस्तू वापरून आपल्या देशाच्या विकसित भारताच्या स्वप्नाला आपण पूर्ण करू, हीच माझी या देशातल्या सर्व भारतीयांना विनंती आहे। जय श्रीराम, वंदे मातरम।